नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत आषाढ निमित्त मस्त अशा दूध गुळाच्या दशम्या। तर दूध गुळाच्या दशम्या बनवण्यासाठी मी इथे हे दूध घेऊन घेतलेलं आहे। हे पावभर एवढं दूध आहे आणि दूध थंडच घ्यायचं आहे, गरम करून थंड करून घेतलेलं आहे। आणि त्यामध्ये आपल्याला इथे 1 वाटी गूळ, म्हणजे हा सुद्धा आपला पावभर एवढा गूळ आहे आणि तो गूळ आपण दुधामध्ये छान विरघळून घेणार आहोत। तर दूध थंडच घ्यायचं आणि थंड दुधामध्ये हा गूळ आपल्याला छान विरघळून घ्यायचा आहे। जर आपण दूध गरम घेतलं तर आपलं दूध फाटू शकते, म्हणून हे थंड दुधात आपण छान गूळ विरघळून घेऊया। ह्या पद्धतीने छान गूळ विरघळून घेते। तर इथे आपण दुधात गूळ विरघळून घेतलेला आहे, छान आपला गूळ विरघळून गेलेला आहे। आणि आता आपल्याला दशम्यांचं पीठ भिजवायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 बाउल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे 2 कप एवढं आपलं पीठ आहे। जर कपानं मोजलं तर 2 कप एवढं आपलं पीठ भरेल। आणि 2 चमचे साजूक तूप मी इथे गरम करून घेतलेलं आहे छान, आणि ते गरम केलेलं तूप आपल्याला ह्या पिठात टाकून घ्यायचं आहे। तर पिठात टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे चवीनुसार अगदी थोडंसं असं मीठ टाकायचं आहे। कोणत्याही गोड पदार्थात आपण जर मीठ टाकलं तर आपला गोड पदार्थ कोणताही असू द्या तो खूप छान रुचकर असा लागतो, म्हणून मीठ आवर्जून टाकायचं। आणि आता हे छान मिक्स करून घेणार आहे मी, पण हाताने हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तूप आपल्या पिठाला लागलेलं पाहिजे। तर तूप छान पिठाला मौन म्हणून आपण करून घेऊया। तर या दशम्या खायला खूप छान लागतात। आम्ही लहान असताना आमची आई आषाढ महिना लागल्यानंतर बऱ्याचदा आषाढ महिन्यातून चांगल्या 3-4 वेळेस अशा दशम्या आमची आई करत होती आणि आम्हाला ती आठवण येते आहे व्हिडिओ तयार करताना आईची। आम्हाला या दशम्या खूप आवडायच्या आणि सगळे भाऊ बहिणी अगदी आनंदाने या दशम्या खायचे। तर अशा दशम्या आपण आपल्या मुलांना जर करून दिल्यात ना, तर आपली जी परंपरा जी आपण विसरत चाललो आहे ती आपल्याला नक्कीच उजेडात आणता येईल। आणि आपल्या जुन्या लोकांनी खूप काही असं परंपरा आणि संस्कृती करून ठेवली आहे की ह्या महिन्यात आपण ह्या पावसाळ्यात असे गोड पदार्थ खाल्ले पाहिजे, गुळाचे पदार्थ खाल्ले पाहिजे। त्यामागे खूप मोठं विज्ञान असायचं। तर आपण सुद्धा या अशा गुळाच्या दशम्या करून आपल्या मुलांना खाऊ घालायला पाहिजे। तर इथे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे मौन। आणि आता हे पीठ हे जे आपण दूध आणि गूळ विरघळून घेतलेलं आहे त्या दुधाने आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर मळताना अगदी घट्ट मळायचं नाही आहे किंवा पातळसुद्धा मळायचं नाही आहे। अगदी आपण ज्याप्रमाणे आपण रोजच्या पोळ्यांसाठी पीठ मळतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर मी इथे हे पीठ छान मळून घेते। तर पीठ इथे मळून आपलं झालेलं आहे आणि असं पीठ आपण मळून घेऊया आणि 5 मिनटं झाकून ठेवू, म्हणजे आपल्या दशम्या खूप छान अशा होतात। तर पिठाच्या गोळा झाकून ठेवायला आपल्याला 10 मिनटं झालेले आहेत। आणि आता त्याच्यातला एक छोटासा गोळा आपण घेऊया दशमी तयार करण्यासाठी। इथे मी गोळा घेऊन घेतलेला आहे आणि आता याची आपण दशमी तयार करू। तर इथेचा छान उंडा तयार करून घेतलेला आहे। ज्याप्रमाणे आपण रोजच्या घरी पोळ्या बनवतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे दशमी करून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने आणि आपल्याला 4 पोळी अशी ही दशमी करायची आहे। तर एवढं लाटून मी तेल लावून घेतलेलं आहे, लगेच परत दुमडून तेल लावून घेते। असे तयार झाल्यानंतर आपण दशमी इथे लाटून घेणार आहोत। दशमी लाटून घेते आहे मी, तोपर्यंत तवासुद्धा मी गॅसवर ठेवलेला आहे आणि तवा आपला तापत आहे। गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि इथे आपण दशमी करून घेऊया। ह्या पद्धतीने आपल्याला दशमी दोन्ही बाजूंनी लाटून घ्यायची आहे छान। तर अगदी पातळ नाही आणि अगदी जाडसुद्धा ठेवायची नाही, मिडियम अशी ही पोळी लाटून घ्यायची। तर इथे आपली दशमी लाटून तयार झालेली आहे आणि इथे आपला तवासुद्धा गरम झालेला आहे। तर तव्यावरती आपल्याला हलकंसं असं साजूक तूप लावायचं आहे आणि साजूक तूप लावून घेते।
साजूक तूप लावल्यानंतर आपल्याला यावरती दशमी शेकून घ्यायची आहे। तर छानपैकी दशमी आपण शेकून घ्यायची आहे। तर दशमी आपण तव्यावरती टाकून घेतलेली आहे। आता दशमी पलटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता किती छान आपली दशमी तयार झालेली आहे। या दशम्या आपण 8 दिवस सुद्धा ठेवू शकतो। जर आपल्याला कुठे प्रवासात या दशम्या न्यायच्या असल्या तर या लवकर खराब होत नाही, फक्त यांना थंड करून भरावे लागतात। आणि अशा दशम्यांसोबत मस्त अशी शेंगदाण्याची चटणी किंवा ठेचा आपण खाऊ शकतो। खायला खूप छान अशा आपल्या दशम्या लागतात। तर दोन्ही बाजूंनी छान आपल्याला शेकून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडासा हलकासा असा तुपाचा हात सुद्धा लावून घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूंनी छान आपल्या दशम्या फुगून जातात। दोन्ही बाजूने आपली दशमी खूप छान अशी शेकली गेली आहे। अशा गरम गरम दशम्या आपण अगदी चटणी ठेच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो। खायला खूप छान अशा लागतात। तर ही दशमी आपली तयार झालेली आहे। परत आपण दुसरी दशमी करून घेणार आहोत। दुसरा गोळा घेतला आहे दशमी तयार करण्यासाठी। हे सुद्धा सेम त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे। इथे मी तेल लावून घेतलेलं, परत दुमळून घेतलं आणि आपल्या 4 पोळीचा अंडा तयार करून घेतलेला आहे आणि पीठ लावून घेते आणि छान त्याच पद्धतीने लाटून घेते। तर ही सुद्धा दशमी आपण दुसरी दशमी सुद्धा लाटून घेतलेली आहे आणि ती आपण आता तव्यावरती शेकून घेऊ। तर मंद आचेवर छान खरपूस असं शेकून घ्यायचे, म्हणजे खायला खूप सुरस असे लागतात। तर इथे माझ्या थोड्याशा गुळाच्या पिठोळ्या राहून गेल्या होत्या, ते पिठामध्ये आलेले आहेत, पण त्याने काही होत नाही, उलट खूप छान आपली दशमी लागते। दशमी पालटून घेतलेली आहे आणि त्यावर हलकंसं असं साजूक तूप आपल्याला लावायचं आहे। साजूक तूप लावल्यानंतर ह्या दशमीची चव आणखीनच वाढते। तर या बाजूने शेकल्यानंतर परत आपली दशमी आपण पालटून घेऊया आणि या बाजूने सुद्धा तूप लावून घेऊ। तुम्ही बघू शकता किती छान आपल्या दशम्या तयार झालेल्या आहेत। ह्याच पद्धतीने आपल्याला सगळ्या दशम्या करून घ्यायच्या आहेत। तर मी करून घेते आता सगळ्या दशम्या। तर इथे मी पूर्ण दशम्या ह्याच पद्धतीने शेकून घेतलेल्या आहेत, छान तुपाचा हात लावून तुम्ही बघू शकता सगळ्या दशम्या आपल्या किती छान दिसत आहेत आणि नरमसुद्धा किती आहेत, अगदी नरमसुद्धा झालेले आहेत आणि खायला तर अगदी अप्रतिम अशा लागतात या। तर अशा गुळाच्या दशम्या, गुळ आणि दुधाच्या दशम्या खायला खूपच रुचकर अशा लागतात। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा गुळ दुधाच्या दशम्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि आपला व्हिडिओ जर थोडाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।